संत श्री गजानन महाराज आणि सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज यांचा संत भेटी सोहळा बुधवारी सोलापुरात रंगणार आहे। या निमित्ताने सम्राट चौक येथील सद्गुरू श्री प्रभाकर महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी येणाऱ्या भाविकांना 5000 भाकरी, पिठलं, भात, आमटीचा महाप्रसाद देण्यात येणार असल्याची माहिती श्री प्रभाकर महाराज मंदिरचे ट्रस्ट उदय वैद्य यांनी लोकल एटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी उदय वैद्य, ट्रस्टी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट सोलापूर। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 700 किलोमीटर चालून श्री सद्गुरू गजानन महाराजांचा पालखी आणि रथमिरवणूक सोहळा जो आहे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात येणार आहे। साधारणतः 42 वर्षापासून ही पालखी सोहळा आपल्या मंदिरामध्ये इथे येत आहे। आल्यानंतर श्री सद्गुरू प्रभाकर महाराज व श्री गजानन महाराज या पालख्यांच्या भेटीचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर आरती होईल व आलेल्या सर्व वारकरी व इतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल। ही परंपरा जी आमच्या पूर्वजांनी पाळत आलेली आहे तीच परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत। महाप्रसादामध्ये श्री सद्गुरू गजानन महाराज यांचा अत्यंत आवडता असा नैवेद्य म्हणजे पिठलं आणि भाकरी। जे महाराजांचं नैवेद्य आहे तेच नैवेद्य आपल्या इथेही पिठलं आणि भाकरी या ठिकाणी महाराजांना नैवेद्य दाखवून त्याचंच सर्व आलेल्या भक्तांना व वारकऱ्यांना त्या पिठलं आणि भाकरीचं वाटप करण्यात येतं। साधारणतः काल सकाळपासून रात्रभरपर्यंत 5000 भाकऱ्या तयार केलेल्या आहेत। तसेच साधारणतः 200 किलो तांदळाचा भात, साधारणतः 80 किलो तूर डाळीची आमटी व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाप्रसादामध्ये श्री सद्गुरू गजानन महाराजांचा अत्यंत आवडता नैवेद्य म्हणजे पिठलं आणि भाकर। जे महाराजांचं नैवेद्य आहे तेच नैवेद्य पिठलं आणि भाकर महाराजांना नैवेद्य दाखवून सर्व आलेल्या भक्तांना व वारकऱ्यांना पिठलं आणि भाकराचं महाप्रसाद वाटप करण्यात येते। साधारणतः काल सकाळपासून रात्रभरपर्यंत 5000 भाकरी, तसेच 200 किलो तांदूळाचा भात, 80 किलो तूर डाळाची आमटी व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशी तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।